कोण पाहिजे? आजीबाई, सरकारकडून जनगणना करायला आलोय. बसा बसा. तुम्ही तरी काय लेखानं करशील? एवढं सुनानी माझा हाल केले ते काय सांगू तुम्हाला. हो आजीबाई, जनगणना म्हणजे लोकसंख्येची मोजणी. अच्छा. मला सांगा तुमच्या घरात माणसं किती आहेत? एक माझा पोरगा, एक सून ना 2 नातवंडा. बर आजीबाई, सुनबाईचं नाव काय लिहून घे. सुनचं नाव लेखा शांती. पण ती सून घरात आल्यापासून काय घरात शांती नांद नाही. तुम्हाला सांगू मी लेखानो, माझी सून 9 वाजता उठते. मी जेवण खावण करतो, कपडा लाता धुवतो. तर आपण चाय मागायला गेलो तर मला चाय देत नाही. ही तुझ्या हाताने घे. स्वतःला जेवण तरतरचं करते, तलमोलं करते, चांगली चांगली पकवाना करते. आणि मना द्या झाला तर आंबील पेज देते, चटणी भाकर देते. काय सांगू तुम्हाला लेखानो. दिवसभर मोबाईलवर असते ना, बाजूच्या घरात जाते ना, सासूच्या नावाने कुतवण्या खाते. एक काम करायला घेल साऱ्या दिवसभर रमटघाना करीत बसल. दर आठवड्याला लाली पावडर लावते ना, माहेरी जायला निघते. मी जर बोललो माझी तब्येत ठीक नाही, जाऊ नको, तर बोलते ही म्हातारी ढोंग करते. काय बोलायची सोय आहे. आता तुम्हीच लेखानं सांगा काय करावं ह्यात मंदी. ए पोरांनो, ह्यातलाच काय देऊन सांगला माझा. जनगणना गेली खड्ड्यात. मला तर त्यांच्या सुनबाईचा नाही याचा लईच राग आलाय. जाऊ दे, सोड ते सर्व. काय कुठे निघालात? करायला चाललोय. अच्छा. भावकीचा सामान घ्यायचा आहे पूजेचा. मग एक काम करा, मला वडापाव घेऊन या ना. ए वडापाव तू काय लहान आहेस काय वडापाव खायला? ठीक आहे, नका आणू. उगाच नाही तर. सकाळी धरणावरची मच्छी आली होती, ती घेतली मी. काय धरणावरची मच्छी आले? जोपर्यंत वडापाव आणत नाही तोपर्यंत मच्छीच नाही बनवणार. जा ना, आणला तरी चालेल. जा. ए असं नको करू यार, बनव. तुला माहिती आहे ना मला किती मच्छी आवडतं. एक काम कर, निघ, पाहिजे तेवढे वडापाव खावतो तुला. चल. धरणावरची मच्छी खायला हवी म्हणून मी घेऊन आलो बायकोला. तळा तालुक्यातील फेमस वडापाव सम्राट वडापाव. तर आलोय तळा तालुक्यातील फेमस सम्राट वडापाव. आणि ह्या त्या मालकीन ताई आणि ही माझी बायको हावरीबाई. तुम्ही बघा आता मी हिला हावरी का बोललो. 4 वडापाव खाल्ले, 5वा चालू आहे. हो खाणार का नाही. अनेक वर्ष तीच चव, क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे. आणि इतक्या वर्षाचा अनुभव. जवळपास मी लहान असल्यापासून एकाच ठिकाणी वडापाव खातोय, ते म्हणजे तळा तालुक्यातील फेमस वडापाव सम्राट वडापाव. एकदा नक्की व्हिजिट द्या. एकदा खाल तर खातच राहाल. आई घ्या चहा. बाई काय चाय बनवलेस वा. अशी तुझ्या हाताची कॉफी घ्यावी. आई खरंच चांगली झाले. अशी चाय मी जन्मत नाही पियालाय. काय चाय बनवले तर तू पण ते. थोडी साखर कमी आहे ना? कमी आहे. कमी आहे. काय ग तुझा चेहरा का असा पडलेला? लेकाचा बर्थडे आहे आज, वातावरण चांगलं आहे. तुझा चेहरा कसा एकदम हसरा वगैरे पाहिजे. काय झालंय? अहो मी काय बोलत होते, काल ना मी माझ्या मैत्रिणीकडे ह्याच्या बर्थडेचं सांगायला गेलेली. तर ती बोलली मी नाही येणार बर्थडेला. का ग ती बर्थडेला येणार नाही असं बोलली? तिच्याकडनं गिफ्ट घ्यायला पण पैसे नाही. तर मी तिला बोलली गिफ्ट वगैरे काय नको, पण तू ये बर्थडेला. तर रडायला लागली आणि सांगायला लागली तिच्या नवऱ्याचं काम सुटलं आणि आता पोरांची शाळा पण चालू होते. तिच्याकडे पोरांच्या पुस्तकं घ्यायला पैसे पण नाही. तर मी काय बोलत होती, आपण वियांचा बर्थडे जर साध्या पद्धतीने केला तर त्याच पैशांची आपण तिला पुस्तकं घेऊन देऊ. तुम्हाला काय वाटतं? अगं तू बोलतेस ते बरोबर आहे, पण आता विहानचा बर्थडे आपण 10 वर्षानंतर चांगला थाटामाटात करणार होतो. वर्षभर त्यासाठी आपण पैसे गोळा केलेत. मग त्याला हे विचारून बघूया ना, त्याला हे नक्की आवडेल काय आपण असं केलेलं. तुम्हीच बघा ना बोलून त्याच्याकडे, तुमचं ऐकतो. हॅपी बर्थडे बाबू. थँक्यू पप्पा. ओट बाबू आज बर्थडे आहे तुझा. इकडे ऐक, मी काय बोलतो विहान,
तुझी फ्रेंड आहे ना रितू, ती तुझ्या बर्थडेला नाही येणार. का पप्पा ती येणार नाही? काय माहितीये, तिच्याकडे तुला गिफ्ट घ्यायला पण पैसे नाही, तिचे बुक घ्यायला पण तिला पैसे नाही. तर मी काय म्हणतो, तिला आपण तुझ्या बर्थडे साठी रिटर्न गिफ्ट बुक घेऊया तिचे आपण. चालेल. मग बाबू तुझा बर्थडे आपण एकदम साधा करू. एक केक आणायचा, कट करून आपल्या पोरांना फक्त खायला द्यायचा. दुसरं काय आपण एक्स्ट्रा काय करायचं नाही खर्च. ठीक आहे? तुला राग नाही येणार ना आपण तुझा बर्थडे एकदम साधा करू तर? काय येणार? ठीक आहे पप्पा, आपण तिला घेऊया बुक. माझा बर्थडे काय पुढच्या वर्षी पण करू शकतो, पण ती स्कूलला गेली पाहिजे, तिला शिक्षण नाही थांबला पाहिजे. मम्मी पप्पा, तिला फोन लावून बोलवा ना इकडे, आपण तिला बुक देऊन सरप्राईज देऊ. ए बरा, मला 500 रुपये दे, मला डोळे चेक करायचे आहेत, मला चांगला दिसत नाही. हे तर 20 रुपये आहेत बा. बरोबर तर आहे तुझं डोळं. अजून त्या भिंतीच्या आरपार बघायचं आहे तुला? हो, आज लवकर तुम्ही आलात? अगं आई दुपारी पडली, ते कमरेला लागलंय, तिला उठायला होत नाही की बसायला होत नाही. मला वाटतं तिला हॉस्पिटलला ऍडमिट करायला लागेल. आय आय ग, काय करू, उठवं नाही का बसवं नाही. झाले दोघांचे नाटकं चालू. कमरेचा फिरकुला झालाय. अहो, आज तर आपण आईला घेऊन हॉटेलला जेवायला जाणार होतो ना. चला कुठल्या हाताला जायचं आहे, मी तयार आहे. आई वडिलांची सेवा केल्याने देव भेटू शकतो, पण देवाची सेवा केल्याने देव भेटूच शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? अगं किती दिवस झाले फोन केलेला, कधी यायचे आहे, येणार आहेस का नाही तशी तरी मला सांग. अगं माझी सासू बोलते, काय सारखी सारखी बाहेर जातेस तू, तिकडेच राहा मग कायमची. मला त्या घरात सोयरीकच करायची नव्हती. काय मला अवदसा सुचली ती तुला त्या घरात दिली. अशी एवढं माणसं असतात, एक दिवस तर माहेरी पाठवाय तयार नाही. कुठच्या कुठं देऊन तुला फसलो. ए तू काय का बघतेस? हेच जे तुम्हाला ताईंसाठी वाईट वाटतं ना, तेच माझ्या आई वडिलांना पण माझ्यासाठी वाईट वाटत असेल ना. ताई तर महिन्यातून 2दा येतात. मला तर माझंच आठवत नाही मी शेवटची कधी माहेरी गेलेली ती. तरी तुम्हाला ताईंचे सासू सासरे वाईट वाटते. आणि आई, तुम्हाला आठवत आहे जेव्हा माझी आई आजारी होती आणि ती हॉस्पिटलला होती, तेव्हा विचारलं होतं आईने तुम्हाला की माहेरी जाऊ काय आई. तेव्हा तुम्ही बोला काय गरज नाही, आईच मरत नाही तुझी. आता तर तुम्ही मला बोलवायचं सोडून दिला. कधी कधी ना आई मला विचार पडतो की एक बाई आई असून आईसारखं वागत नाही हो. आई, तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाही फसलात, माझे आई वडील मला इथं देऊन फसले. मैत्रिणींनो, हे सासवा पण कमालीच्या असतात नाही. त्यांना वयानुसार ऐकू येत नाही, त्यांची कंबर दुखायला लागतं, त्यांचं ढोपर दुखतात. पण काय मजा आलाय, वयानुसार काय भांडायचे कमी होतील? अगं कुठं चालली एवढा रागा नाही? राहू दे, मी जाते कामाला. तुमच्याकडे 1 रुपया मागायला मला नुसती बरोबर करून दाखवता. मी जाते काम शोधायला. राहा तुम्ही इथं. काय गे, जेवढ्या स्पीडने गेलो त्याच्या डबल स्पीडने परत आलीस बा? नको बाबा नको, ती नोकरी काय नको मला. काय पैसे द्यायचे ते समाधानात राहील, पण तो ऊन मला नाही सहन होणार. तुमच्या शिव्या सहन करेल, पण तो ऊन अजिबात नाही सहन करणार. आई, एक तुम्हाला विचारू? हा बोल ना न्या. काय कायच्या घरात एक सून असली तरी पण त्यांना आवडत नाही, 4 सून असल्या तरी पण त्यांना आवडत नाही. असं का? लेकीवरची माया व पोरी, लेकीवरची माया. काय सांगू तुला, ज्या घरात सगळी माया सगळा प्रेम लेकींवर असला ना, आणि ज्या घरात सासूचं डोलय तिसरात लेकीना सुधीत असतात ना, त्या घरात सुनाचं प्रेम काही सासूला दिसत नाही. याचा अर्थ असा झाला आई, सुनाने किती पण कामं केलं ना, किती मेहनत केलं ना, तर लेकींच्या कामापुढे ह्याचं काहीच महत्व नाही. हो सुनबाय, लेक किती वाईट वागली ना तरी अशा सासवाना चांगलीच वाटतोय.
आणि सुनानी किती जरी काम केलं, मरी मरी किती काम केलंय, किती जीव लावलंय, किती माया केलंय, तरी अशा सासवाना ती सून चांगली वाटतच नाही. ज्या घरात सुन पक्षी लेकीचा कायदा चालतं ना, त्या घरात सुनेला आपलासा घर वाटत नाही. घर संसार जो आहे, कुटुंब जो आहे, नाते निंबवण्याने चालतंय, नाती टिकवण्याने चालतंय. नात्यामध्ये तिरा बागरा करून नाही जमत. लेक तेवढी चांगली ना सून तेवढी वाईट असा करून नाही जमत. खरंच नाही, ही गोष्ट जर प्रत्येक सासवाना समजली ना तर कुणाच्याच घरात भांडणं नाही होणार. लक्षात ठेव सुनबाई, ज्या घरात सासूचा प्रेम लेकीवर जास्त असतं ना, त्या घरात सून सासूला कधीच चांगली वाटत नाही. मग ती एक सून असो नाही तर 4 सून असो. क्योंकि सास भी कभी बहू थी. मॅडम मला सांगा, एक सुनबाई म्हणून किती जबाबदार आहात तुम्ही? कोण मी? पोरा शाळेत नाही गेली त्याची जबाबदार आहे मी. नवऱ्याचं कुठे बाहेर भांडण झाला तर त्याची जबाबदार आहे मी. जेवण बनवताना भाजी बिजी करापली तर त्याला जबाबदार आहे मी. जर नंदांचा इकडे येणं कमी झाला तर त्याला पण जबाबदार आहे मी. घरात थोडासा पसारा पडला तर त्याला पण जबाबदार आहे मी. आणि ऐका, जर माझ्या सासूबाईंचा पोट जरी खराब झाला ना तर त्याला पण जबाबदार आहे मी. इतकी जबाबदार आहे मी, साधी सुधी नाही. काय बरोबर चालले? कसली जबाबदारी आहे तुझी? बघतलात, ह्याला पण जबाबदार आहे मी. काय झालंय, अशी का वागते? लक्षात तुझं नाव घेतला ना तरी माझ्या काळजात धडधड करतंय ना, पोटात बोला येतंय. आपण डॉक्टरकडे जाऊया काय? अगं मग बोल ना, काय झालंय? अगं मग तू बोल ना सरळ, आय लव्ह यू आहे की नाही? तू समजून घे ना, सगळ्यात काय मी सांगायला पाहिजे? अगं तू काय बोलतेस ते मला समजत नाही. सगळा प्रेम गलपाटला. अहो, आपली दोघांची चॉईस किती सेम आहे ना. शेम कशाला शेम? तुझी बहीण त्याला आवडते, पण त्याची बहीण तुला आवडते? आता माझ्या जावाई नाही एकला घर घेतलाय ना, आता माझी लेक सुकन राहील. अहो, मी काय बोलते, आपण पण अलग राहूया काय? ही बघ काय बोलते. आज काय तिला आयशी शिकवलंय?